नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। 17 तासानंतर सापडला चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह। डनेर गेट येथून नरभक्षक बिबट्याने आई वडिलांदेखत ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह अखेर आर्टिलरी सेंटरच्या पाण्याच्या टाकीजवळ श्वान पथकाने शोधून काढला। तब्बल 17 तास सलग 300हून अधिक लष्करी जवान आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शोध मोहिमेला अखेर यश आलं। वडनेर गेट आर्टिलरी सेंटर येथील कारगिल गेट जवळ जवानांचे क्वार्टर आहे। तेथे 2 वर्षाच्या श्रुती गंगाधर या लहान मुलाला मंगळवार दिनांक 23 रोजी रात्री 9:30 वाजता बिबट्याने आई वडिलांच्या डोळ्यादेखत ओढून नेलं होतं। त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। या परिसरात लष्करी जवान, वन विभागाचे कर्मचारी, थर्मल ड्रोन व श्वान पथकाच्या साहाय्याने चिमुकल्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते। वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील 2 वर्षीय ऋतिक सायंकाळच्या वेळी घराबाहेर खेळत होता। आई वडीलही होते। दोघे घरात जाताच जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि त्याला जंगलात दिशेने ओढून नेलं। मुलाच्या रडण्याच्या आवाजामुळे पालक बाहेर आले। त्याच्या समोरच बिबट्या त्यांना जाताना दिसला। त्याने तात्काळ त्याच्या मागे धाव घेतली। सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग केला। वसाहतीच्या भिंतीवरून बिबट्याने बाहेर झेप घेतली आणि तो क्षणार्धात नाहीसा झाला। त्यानंतर आर्टिलरी सेंटरचे लष्करी जवान व वन विभागाने रात्रीपासून मोठी शोध मोहीम सुरू केली होती। पावसामुळे परिसरात झालेल्या चिखलामुळे शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते, मात्र तरीही शोध मोहीम सुरू होती। सकाळी 7 पासून पुन्हा नव्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली। दुपारी 2:45 आर्टिलरी सेंटरच्या पाण्याच्या टाकीजवळ चिमुकल्या ऋतिकचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी व पुढील कार्यवाही वन विभागाकडून करण्यात आली। आर्टिलरी सेंटरच्या पाण्याच्या टाकीजवळ कपारीत चिमुकल्याचा मृतदेह सापडला। बिबट्याने त्या मृतदेहास झाडाचा पाला टाकून झाकून ठेवलेलं होतं, मात्र श्वानाने पथकाला मार्ग दाखवत मृतदेहापर्यंत नेले। आर्टिलरी सेंटरचे लष्करी जवान, वन विभाग, पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांचे पथक, स्थानिक माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार, विक्रम कोठुळे यांच्यासह स्थानिकांनी या शोध मोहिमेमध्ये भाग घेतला। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।